नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. अचानक शैक्षणिक क्षेत्राच्या मध्ये शिक्षकांची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले. राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान करणारी आहे. सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे. गेल्या 2 वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली चांगलीच जिवारी लागली आहे. सत्राच्या मध्ये बदली करणे नुकसानकारक असल्याने चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले. हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केला आहे. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत असलेल्या या शाळेत एकूण 61 विद्यार्थी आहे. वर्धाचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी मागणीचे निवेदन सुद्धा विद्यार्थ्यांनी दिले. नारायणराव पायतडे, मी गोपापूरला असतो. इथे पण जिल्हा परिषद शाळा आहे, तरी मी सास्ती या शाळेत या कारणाने टाकली की ढगे सर असल्यामुळं, शिक्षक चांगले असल्यामुळे मी तिथं शाळा टाकली, त्या शाळेत मुलं टाकले आहे काय. आणि मधातच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं डिसमोज झाली आहे. तेवाले म्हणजे शाळेत न जायच्या याच्यात तयारीत आहे. त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं, जोपर्यंत ढगे सर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही काय. तरी एवढं निवेदन आहे माझं जिल्हा अधिकारी साहेबांना की त्यांनी ढगे सरना या सत्रासाठी तरी शाळेत इथं बदली करून द्यावी. रुद्राक्ष पंकज डोके, सास्ती इथे राहतो. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सास्ती इथे शिकतो. ढगे सर ॲक्टिव्हिटी करून घेत होते, आम्हाला समजून सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं. त्याच्यामुळे ढगे सर पाहिजे ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो. आम्ही सगळेजण इथे कार्यालयात आलो ढगे सरची बदली नाही होईल याच्यासाठी. ढगे सर या सत्रापर्यंत इथेच राहिले पाहिजे हीच मागणी आहे आमची. वर्धाहून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.